पोलीस आयुक्तालयातील व मुख्यालयाच्या डीसीपी कल्पना बरोबर यांनी 8 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालयातील 30 ASI साहेब पोलीस उपनिरीक्षक यांना ग्रेड PSI म्हणून पदोन्नती दिली आहे। यामध्ये पोलीस दलातील सर्वांचे मानाचे पदक DCN सिग्रिया प्राप्त ASI संजय माधवराव गुरमाळे यांचा समावेश असून ते सध्या विशेष शाखेत कार्यरत आहे। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सलग 30 वर्ष सेवा झालेल्या आणि किमान 3 वर्ष ASI म्हणून कार्यरत असलेल्या अस्वच्छित प्रगती योजनेनुसार त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतनश्री लागू होते, म्हणून त्यांना सध्या कडेला पोलीस उपनिरीक्षकांच्या वेतन आयोगे समान वेतन मिळाले। या पदोन्नती ग्रेड प्रगती म्हणतात। मी केंद्रीय मानवाधिकार विदर्भ अध्यक्ष प्रताप काळे, माझ्या बॅचचे 91 बॅचचे शहर आणि ग्रामीणमधून कमीत कमी 26 लोक कर्मचारी हे PSI परीक्षा एक्झाम पास झालेले आहेत। त्यामुळे त्यांचा सत्कार मी माझ्या वतीने तसेच केंद्रीय मानवाधिकारच्या वतीने मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे। आम्ही सन 13 मध्ये जे आहारता परीक्षा दिलेली आहे त्यामध्ये आम्ही सर्वचे सर्व बॅचमेट आणि उत्तीर्ण झालेलो आहोत आणि त्यानंतर माननीय DG सरांनी आम्हाला आता 1 जानेवारीला 1 जुलैला 1 ऑगस्ट रोजी आम्हाला पदोन्नती दिलेली आहे आणि आम्ही अमरावती ग्रामीण आणि पोलीस आयुक्तालय अमरावती शहर यामधून सर्व जवळजवळ 23 पोलीस अंमलदारांची पदोन्नती होऊन आम्ही या पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झालेलो आहोत आणि आता पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो। आयुक्तालयात सन 2024 मध्ये ASI पदी सलग 3 वर्ष सेवा झाल्याने 30 ASI होते, जे ग्रेड PSI वेकेन्सी पदोन्नतीला पात्र होते। आयुक्तातील मुख्यालय BCP कल्पना भारावकर यांनी आज 30 ASI यांना ग्रेड PSI म्हणून पदोन्नतीच्या यादी जाहीर केली। अंमलदार म्हणून असताना तर काही एवढ्या अडचणी आल्या नाही। आता आम्ही नवीन कायदे पोलीस उपनिरीक्षक बनलेला 2013ची परीक्षा पास झालो होतो, तेव्हा आम्हाला 1 ऑगस्ट रोजी माननीय DG साहेब यांच्या आदेशाने व काल CP साहेब यांच्या आदेशाने आम्हाला IG ऑफिसमध्ये पुढील वाटचाली करत आलेला आहोत। झाल्यानंतर आता जबाबदारी वाढलेलीच आहे आणि आम्ही 1991 साली सर्वजण पोलीस दलात जेव्हा आलो तेव्हापासूनच आम्ही आमची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडत आलेलो आहोत। विशेष म्हणजे या यादीमध्ये एक विशेष सांगण्यासारखं आहे, या रेंजमध्ये अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक लोक आहे। आम्ही 27 लोक एका बॅचचे या यादीत आम्ही PSI म्हणून आम्हाला पदोन्नती मिळालेली आहे। पोलीस दलातील सर्वात मानाचे पदक DGN सेंद्रिय प्राप्त ASI संजय माधवराव गुरमाळे यांचा समावेश असून ते सध्या विशेष शाखेत कार्यरत आहेत। या यादीमध्ये SI संजय गुरमाळेसह सुनील सुखदेवराव अवसरमोल, संदीप श्रीकृष्णराव बोराडे, ज्ञानेश्वर रामभाऊ चौरे, बाळू थांबाजी वाघमारे, मनोज मोतीरामजी बोंडे, मनोहर रामराव यवतकर, अरविंद भानुदास पवार, दीपक माणिक चौहान, मुख्यालय राजेश भैयालाल किल्ले, कर मोटार परिवार विभाग सुनील क्षेत्रपाल ढवळे, मोहन परिवहन विभाग सुभाष नरसोजी गवही सह अनेक ASI यात उपस्थित आहे। पदोन्नती मिळाल्यानंतर केंद्रीय मानवाधिकारी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रतापजी काळे, पत्रकार राजेश्वर घोरमाळे, केंद्रीय मानवाधिकार महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी, अधिकारी, PSI हे उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।